म्हणजे जनरली आपण साऊथचे चित्रपट एडिट केलेले बघतो, आता तिथे मराठी चित्रपट बघितला जाणार आहे. मुझे ऐसा लगता है कि इंडिया में अगर टॉप मोस्ट इंडस्ट्री है जो आर्टिस्ट को प्रोड्यूस करता है, दैट इज मराठी. पडताही रिअल, तुम्हाला लागतही रिअल आणि रक्तही तुमच्या अंगातनं बाहेर रिअलच येतं. बट ये बहुत ब्यूटीफुल सेक्शन आया, इवन दो एंटायर उतना सब होने के बाद भी उन्होंने ना लास्ट तक उसको होल्ड किया है तीनों जन ने. स्पेशली एंड ऑफ दैट शॉट इनको बुलेट लगता है, ये विराट बोल रहे विराट. हाय हॅलो नमस्कार, मी माधवी वाडकर नवराष्ट्र मुंबईमधून तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपल्या नवराष्ट्राच्या स्टुडिओमध्ये आफ्टर OLC म्हणजेच आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे ह्या चित्रपटाची स्टारकास्ट टीम आलेली आहे. येत्या 28 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे आणि खरं तर पहिल्यांदाच मराठी आणि साऊथ ह्याचं कॉम्बिनेशन आपल्याला ह्या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. तर कसा होता हा या चित्रपटाचा अनुभव आणि कशी होती ही सगळी ऍक्शन फिल्म आणि त्यांच्या भूमिका कशा आहेत, अशा अनेक प्रश्नांवरती आपण त्यांच्याशी चर्चा करूया. तर चला सगळ्यात आधी शिमानी, कविश, विराट आणि अश्विनी यांचं स्वागत करूया आणि त्यांच्या सोबतच्या ह्या गप्पांना सुरुवात करू. हाय, सगळ्यात आधी तुमचं चौघांचं सुद्धा आपल्या या नवभारत नवराष्ट्राच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत करते. आणि काय सांगाल, कसं वाटतंय? 28 नोव्हेंबरला हा चित्रपट येतोय, फार कमी दिवस राहिलेत, तर एक्साइटमेंट आहे, नर्वसनेस आहे, कसं आहे? तुझ्यापासून मी सुरुवात करेन. थँक्यू माधवी फॉर हॅव्हिंग अस हिअर. थँक्यू. एक्साइटमेंट ऑफकोर्स आहे, थोडं नर्वसनेसही आहे, कारण काहीतरी एक वेगळी एक्सपेरिमेंट केली Yes, जातीये, yes. ज्याच्यात एक मोठं कोलॅबरेशन होतंय साऊथ आणि आपल्या मराठी मराठीचं, फिल्म इंडस्ट्रीचं, yes. म्हणजे कन्नड आणि मराठी फिल्म बरोबर. इंडस्ट्रीचं. सो आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे जी 28 नोव्हेंबरला येणार आहे, ती एक वेगळी त्या अर्थाने फिल्म आहे, जी एक मास एंटरटेनर फिल्म आहे, जी बरोबर. नक्षलवाद्यांचा एक बॅकड्रॉप घेऊन पुढे येते, बट त्याच्यातलं त्यांचं फ्रिक्शन आणि त्यांच्या आतल्या गोष्टींबद्दल आणि त्यांच्या मनस्थितीबद्दल आणि बरोबर. इमोशन्स वरती जास्त भर देते. पण अत्यंत दमदार ऍक्शन आहे Wow. त्याच्यात, रोमॅन्स आहे, ड्रामा आहे, सगळं आहे. सो एक असं Okay. एक पॅकेज घेऊन आलेत. दीपक राणे सर, विजय कुमार शेट्टी, रमेश कोठारी हे प्रोड्युसर्स आहेत, सडागरा राघवेंद्र हे डिरेक्टर आहेत, Yes. आणि कविश शेट्टी ज्यांनी हो. ही फिल्म लिहिली आहे आणि तो ह्याचा नायक आहे. नायक आणि सुद्धा ऑफकोर्स शिवानी आहे, Yes. जी एका खूप महत्वाच्या भूमिकेत आहे, रादर ती अँटॅगोनिस्ट आहे, आणि अश्विनी चवरे आहे. आम्ही सगळे आहोत. तर तुम्ही प्लीज बघा 28 नोव्हेंबरला. नक्की, खूप एक्साइटमेंट आहे, कारण जसं तू म्हणालास की सगळं काही एका पॅकेज मध्ये मिळतंय. काय सांगशील शिवानी? फार वेगळा लुक आहे, किती एक्साइटमेंट तुला आहे ह्या सगळ्याबद्दल? जेवढी एक्साइटमेंट शूटला जायची होती, तशीच एक्साइटमेंट आत्ता आहे, कारण ते जे काम आपण केलेलं आहे ते आत्ता फायनली प्रेक्षकांसमोर येणार आहे. आणि करताना आपल्याला आपलं काम जनरली चांगलं वाटतं. आणि जर तुम्ही सेल्फ क्रिटिक असाल, जर तुम्ही सेल्फ क्रिटिसाइज करत असाल स्वतःला माझ्यासारखं, तर तुम्ही खूपच त्याच्यातनं हे त्या सगळ्या प्रोसेसमधनं तुम्हाला जावंच लागतं. पण फायनल पावती जी आहे Yes. तुमच्या कामाची, ते प्रेक्षकच देतात. आणि आय होप प्रेक्षकांना माझा हा मी नवीन केलेला प्रयत्न आवडेल आणि आमचा सिनेमा आवडेल. कारण हे जे कोलॅबरेशन आहे ते फक्त पॅन इंडिया रिलीज हो, पुरतं हो. नाहीये. मला असं वाटतं की हे पहिलं असं कोलॅबरेशन आहे जिथे मराठी इंडस्ट्री आणि कानडी इंडस्ट्री Yes. पहिल्यांदा एकत्र येऊन एक सिनेमा बनवतायत. बरोबर. तो फक्त एका भाषेत शूट नाही होते, जो 2 भाषेत शूट केला जातोय. म्हणजे मराठीचा शॉट एक वेगळा आणि कानडीचा एक शॉट वेगळा, असे 2 सिनेमे सायमल्टेनियसली बनतायत. सो ह्या प्रोसेसमध्ये इंडल्ज होता मला आलं आणि ह्याचा एक छोटासा भाग होता मला आला. सो मी खरंच खूप ग्रेटफुल आहे त्याच्यासाठी. आणि ही एक मोठं ट्रीट बघायला मिळणार आहे लोकांना. म्हणजे जनरली आपण साऊथचे चित्रपट एडिट हो, केलेले हो. बघतो, हो. आता तिथे मराठी चित्रपट बघितला जाणार आहे. Yes, yes. सो ह्याचं मला खूप कौतुक आहे. आणि मी पुन्हा सांगेन, मी खूप ग्रेटफुल आहे की मी ह्या प्रोजेक्टचा भाग होऊ आणि शकते. तू एक्झॅक्टली म्हणाली, आजही खूप असा क्राऊड आहे किंवा महाराष्ट्रात सुद्धा की ज्यांना साऊथ मूव्हीज बघायला फार आवडतात, कारण ते ऍक्शन्स आणि तो ड्रामा
वी लव्ह इट असं आहे. आणि आता हे मराठीमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. सो एक्साइटेड मला मध्ये सगळे आपले प्रेक्षक वर्ग सुद्धा असेल की हा मूवी कसा असेल ह्यासाठी. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे साऊथच्या फिल्म मध्ये मला आवडणाऱ्या गोष्टी इज त्यांची शॉर्ट टेकिंग आणि त्यांचे फाईट्स. आणि मी स्वतःला इतकं लकी समजते की ह्या फिल्म मध्ये मला माझे स्लो मोशन शॉट्स खूप हवे होते. ते भरभरून माझे स्लो मोशन शॉट्स आहेत. आणि मी फाईट ऍक्शन केलंय ह्या फिल्म मध्ये. विक्रम मोर जे सर आहेत, ते फाईट मास्टर आहेत, ज्यांना KGF साठी नॅशनल अवॉर्ड मिळालाय. त्यांनी आमचा अख्खा फाईट कांतारासाठी सो त्यांनी आमचा अख्खा फाईट सिक्वेन्स शूट केलाय. मास मादा सर ते पण त्यांनी पण काही सिक्वेन्स शूट केलेत. सो अशा एक्सपिरियन्स लोकांसोबत तुम्हाला असे काही दणदणीत सिक्वेन्स शूट करायला मिळालेत जे आपल्या प्रेक्षकांसमोर आम्ही सगळे घेऊन येतोय 28 तारखेला. पाहायला विसरू नका OLC आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे. खूप छान. कविश, मी तुला विचारेन, खरं तर कन्नड स्टार म्हणजे साऊथ स्टार म्हणून ऑलरेडी तुझी एक ओळख आहेतच, आणि आता महाराष्ट्रात सुद्धा मराठी जे प्रेक्षक वर्ग आहे ते सुद्धा खूप छान प्रतिसाद देत आहेत. त्यांच्यामध्ये सुद्धा एक चर्चा सुरू झाली की काहीतरी नवीन चेहरा आणि तो सुद्धा आवडतोय. तर ह्याबद्दल तुला कसं वाटतं हे सगळे जेव्हा कमेंट्स ऐकून किंवा हा प्रतिसाद ऐकून? नहीं, डेफिनेटली जब आप ऑलरेडी एक इंडस्ट्री में हो, उसके बाद आप दूसरा इंडस्ट्री को एंटर करते हो विथ सच ए बिग स्टार्स लाइक आर्टिस्ट इन टर्म्स ऑफ व्हाट, मैं हमेशा शिवानी या जितना भी मराठी आर्टिस्ट को ऐसे साउथ इंडियन फिल्म मेकर में बात कर रहा हूँ. हम टेक्निकल वाइज वो सब एंगल में हम बात करते हैं साउथ के बारे में. मुझे ऐसा लगता है कि इंडिया में अगर टॉप मोस्ट इंडस्ट्री है जो आर्टिस्ट को प्रोड्यूस करता है, दैट इज मराठी. बिकॉज ऑफ देयर थिएट्रिकल बैकग्राउंड, यहाँ से जो क्वालिटी आर्टिस्ट निकल के आते हैं ना, जो साउथ में वो लेवल के आर्टिस्ट नहीं मिलते. क्योंकि एवरी नेक्स्ट डे जब मैं इनके साथ शूट कर रहा तो एवरी नेक्स्ट डे मैं सीख रहा हूँ इनसे. सो ये एक अलग एस्पेक्ट होता है. अगेन जैसा आपने बोला कि महाराष्ट्र में साउथ का डब्ड मूवी हमेशा देखा जाता है. बट जब हमने ये मूवी के लिए कांतारा, KGF जैसा ह्यूज मूवीज करने वाला टेक्निकली साउंड फाइट मास्टर्स को लेके आता है, यहाँ का ऑडियंस के लिए अपना लैंग्वेज में, अपना स्लैंग में वो देखना, वो मजेदार वाला किस्सा रहेगा. इवन दो द कैनवास इज वेरी ह्यूज. सिनेमा के लिए सिनेमा नया नहीं है, बट जब एक नया कोलैबोरेशन होता है तो उसका साथ है ना एक एनर्जी शुरू होता है. यस, हमें ये करना चाहिए. वो क्यों करना चाहिए, वो आंसर हम ये प्रोजेक्ट के साथ देना चाहते हैं. जेन्युइनली आई बिलीव दिस. जब दीपक सर से हमने बात किया फिल्म के बारे में, या इनिशियली जब हमने डिस्कशन हुआ तो हमारा एजेंडा क्या है, 2 लैंग्वेज में क्यों बनाना चाहते हो, बिकॉज हम समथिंग नया लेके आना चाहते हैं. वहाँ का टेक्नीशियन, यहाँ का आर्टिस्ट और यहाँ का ईच एंड एवरी राइटर्स, पटवर्धन सर ने लिखा है गाना और सचिन पाटिल करके उन्होंने डायलॉग्स लिखा है. सो ओवरऑल आपको एक नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स मिलेगा इन टर्म्स ऑफ मेकिंग आल्सो. आय थिंक 2 कल्चर सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळतील, कारण आपलं मराठीचं एक वेगळं कल्चर आहे, एक वेगळी पद्धत आहे, आणि साऊथची एक वेगळी पद्धत आहे. सो त्या दोन्ही एका इंडस्ट्री मधून आपल्याला हे सगळं काही कल्चरल पॉइंट ऑफ व्यू से ना, ये ऑडियंस हमेशा, या हम पहले बात करते थे कि अलग अलग कल्चर है करके, बट हम अभी साथ में 2-3 साल साथ में काम करें, हमें लगता है कि हम सिमिलर है. सो इट्स वेरी मच कॉमन. मतलब आपको कुछ चेंजेस नहीं दिखेगा. अभी समवेयर आप जाके उडुपी में मेरा गांव का जो साइड में घूमोगे ना, आपको ऐसा लगेगा आपकी कोंकण में, रत्नागिरी में ट्रैवल कर रहे हो, ये वाला फील आएगा आपको. बट डेफिनेटली ये जो फिल्म में हमने लोकेशन यूज की है, ये मस्ट वॉच लोकेशन है. जितना भी टॉप मोस्ट लेवल ऑफ हिल स्टेशन है, जंगल है, सब एक्सप्लोर किया है हमने. ये आपको लोकेशन वाइज बहुत बड़ा ट्रीट मिलने वाला इन टर्म्स ऑफ म्यूजिक एंड एक्शन आल्सो. सो प्लीज 28 नवंबर को OLC देख लीजिए. थँक यू सो मच. अश्विनी, तू काय सांगशील ह्या सगळ्या चित्रपटाबद्दल आणि हा एक्सपिरियन्स कसा होता तुझ्यासाठी? खरं तर माझी पहिली फिल्म होती, आणि माझ्यासाठी खूप म्हणजे चॅलेंजिंग म्हणाल, कारण माझी पहिली फिल्म, त्याच्यामध्ये डायव्हर्स इमोशन्स प्ले करायला मिळणं आणि अर्थात दोन्ही इंडस्ट्रीमध्ये काम करायला मिळणं, हे मला म्हणजे खूप मोठी गोष्ट होती, आणि ते निभावणं सुद्धा. पण अर्थातच सगळे आर्टिस्ट आणि आमचे डिरेक्टर सर, राघवेंद्र सर, तर या सगळ्यांमुळं ही प्रोसेस आम्ही खूप एन्जॉय केली. म्हणजे अर्थात
आपण म्हणजे जी तयारी असते आमची, वर्कशॉप्स होते आमचे 1 महिन्याचे. सो कन्नडा आणि मराठी दोन्ही आर्टिस्ट होते. सो दोघांनाही आम्हाला ट्युटर्स होते आणि आम्ही त्याचं शिक्षण घेत होतो. वी वर लाइक रिहर्सिंग अँड ऑल. त्यामुळं जेव्हा ॲक्चुअल शूट करत होतो तेव्हा वेगळी तयारी करायला नाही लागली. ते ऑटोमॅटिकली कॅरेक्टर इंटरनलाइज झाल्यामुळं आम्ही ॲक्चुअली जगत होतो प्रत्येक कॅरेक्टर, अर्थात सगळेच जण आम्ही. तर खूप मजा आली आणि मला आवर्जून एक सांगावं वाटेल, की येस डेफिनेटली ज्या फ्रेम्स आपल्याला दिसतायत, व्हिज्युअल्स दिसतायत, ते सगळे कॅप्चर करणारे आमचे डी-ओ-पी आणि म्हणजे नागार्जुना सर. ते खूप सुंदर फ्रेम्स आहेत आणि ते वेल कॅप्चर्ड आहे. सो खूप मजा आहे या फिल्ममध्ये बघायला. पण तुम्हाला लँग्वेज पटकन ॲब्झॉर्ब करताना, कारण आपण जेव्हा कुठलीही नवीन भाषा शिकतो, इव्हन कविश तुला पण मी विचारेन, की मराठीमध्ये जेव्हा डायलॉग बोलणं होतं किंवा शिवानी कन्नडमध्ये तुम्हाला जेव्हा हे डायलॉग म्हणायचे होते किंवा जे तुम्ही वर्कशॉप केलं, इझी होतं का की कठीण होतं हा सगळा काही एक शिकण्याचा प्रवास, भाषा शिकण्याचा प्रवास? मी माझ्यासाठी एक ट्रिक शोधून काढली होती, कारण कानडी वाचणं माझ्यासाठी इम्पॉसिबल होतं. सो मी माझे सगळे कानडीचे डायलॉग्स मराठीत लिहून काढले आणि मग मी ते मराठी कानडी सारखं बरोबर. वाचायचे. सो माझ्यासाठी ती प्रोसेस खरंच खूप परफेक्ट होती. पण एका स्केड्यूलला मात्र माझं ते पुस्तक ज्याच्यात मी सगळं लिहून काढलं होतं ते मुंबईलाच राहिलं आणि मी बँगलोरला. तेव्हा मात्र जरा खूप अवघड झालं होतं, की आता मी काय काय करू? करायचं? Right. मग तेव्हाचा एक सीन मला असं वाटतं, की तो सुनील का हेल्प सुनील म्हणून जो आता ट्युटरच होता तो आमचा कानडी, त्याने आम्हाला शिकवली, जो असोसिएट सुद्धा होता आमच्या फिल्मवर. सो त्याची खूप जास्त हेल्प झाली मला त्या एका सीनमुळे. पण मला असं वाटतं, की एका महिन्याचं, जसं अश्विनी म्हणाली, आम्ही 1 महिना आधी तिकडे वर्कशॉप्सला गेलो होतो. बरोबर. सो तोपर्यंत आम्हाला एक तुटकं-मुटकं, म्हणजे हा मराठी बोलू शकतच होता. पण मी आणि विराट थोडं कळायला लागलं होतं कानडी. बरोबर. म्हणजे पहिला दिवस आठवतोय कर्नाटकामधला, की काहीच कळत नाहीये, काय बोलतायत हे. बरोबर. पण अशी नंतर situation. हळूहळू कळायला लागलं, की मग 1 महिन्यानंतर आम्ही आता वेगवेगळ्या भाषा काय आहेत, नाहीतर आधी आपल्यासाठी सगळ्या भाषा साऊथच्या भाषाच असतात. बरोबर. हो, हो. पण आता मी डिफरन्शिएट करू शकते, की हे कानडी बोलतायत, हे तमिळ तमिळ बोलतायत, बोलतात, yes. हे मल्याळम बोलतायत, मल्याळम. किंवा तेलुगू. तेलुगू, तुलू रेक्टिफाय तुलू. करता नाही येत मला. पण ह्या 4 लँग्वेजेस मी आता रेक्टिफाय करू शकते, नाहीतर सगळ्या साऊथच्या आणि नाही. त्यांचा टोन सुद्धा वेगळा असतो ना, म्हणजे आपण मराठीमध्ये सुद्धा कोकणात गेलो की एक आपला वेगळा Slangs तिकडे असतो. आहे. हो, हो, सेम हो. त्यात सुद्धा. इनफॅक्ट कर्नाटकामध्ये सुद्धा, म्हणजे हे कविश जास्त चांगलं सांगेल, म्हणजे त्यांच्या पण लँग्वेजेस, कानडी पण हेल आणि तो सगळाच डिफर होतो. So मग म्हणजे त्यावेळेला जसं तुम्हाला महाराष्ट्रात language आणि तो होतं, टोन सुद्धा तसा हो. त्या हा, म्हणजे पद्धतीने ही शिकायचं होतं. एक स्टोरी जी आहे ती हा. एका भागातली आहे. सो आम्हाला त्या भागाचा हेल आणि ते सगळं पकडायचं होतं. पकडायचं. सो आणि त्या भागाचा कविश असल्यामुळे सो कविशने खूप जास्त हेल्प केली. कविश, तुला मराठी कसं, म्हणजे कितपत भारी पडलं की इझी वाटलं मराठी? नहीं, मुझे पहले से मराठी में सुना हूँ, क्योंकि बहुत साल मैं Okay. मुंबई में था, तो मुझे वो सुनने का जो आदत था मराठी, वो नॅचरली था. बट म्हणजे जब समजतं फक्त बोलायला? हा, बोलायला पण येतं, बट आता काय खूप सारे गोष्टी बोलायच्या मला, पण म्हणून तू हिंदीमध्ये बोलतोय. तर काही क्या होतं, अवघड अवघड. नहीं होना चाहिए. सो Okay. दैट्स व्हाई आई एम ट्राइंग टू कन्विंस इन हिंदी. क्या होता है कि ये जो इन्फॉर्मेशन है हम जो शेयर कर रहे हैं, वो हमारा बहुत वैल्यूएबल एक्सपीरियंस है. Right. वहाँ पर ऑडियंस को राइट वे में उसको प्रेजेंटेशन में लेके आना भी बहुत मैटर करता है, क्योंकि ये बहुत डिफरेंट फिल्म है. जब आप नॉर्मल सिनेमा और इसमें कंपैरिजन देखते हो, तो ऑलमोस्ट 90% ऑफ द शूट हमने जंगल में किया है. Oh. बहुत रिमोट लोकेशन में किया है, जहाँ पर इतना मुंबई जैसा सिटी में रहने वाले शिवानी, विराट एंड अश्विनी, इवन तो मैं बेंगलुरु में रहता हूँ, मैं पहले मुंबई में था, हमें जाके ऐसा एक रिमोट लोकेशन में रहना है जहाँ पर हमें ये पता नहीं कि रात को जिस होटल में हम रह रहे हैं वहाँ पर लाइट रहेगा क्या नहीं रहेगा. Oh. दैट टू एन अननोन लोकेशन, रिमोट लोकेशन, जहाँ जंगल के बीच में. मैं पहली बार जब इन सबको मेरा घर पे लेके जा रहा था ना, इनको ऐसा लग रहा था कि मैं इनको किडनैप कर रहा हूँ. Really? मी त्याला शेवटी सांगितलं, कविश मला गाडी चालवू दे. सी, इवन क्या है ना, हम
ये प्रोसेस ऐसा था कि मुझे जेन्युइनली ऐसा फील था कि जब इन लोग पहली बार आए तो मैं हाँ, खुद हाँ। इनको रिसीव करने आया था हम्म, उडुपी टू मैंगलोर। ओके 150 किलोमीटर है, क्योंकि हम्म, मुझे वो कंफर्ट फील दिलाना था इनको कि आप एक नया शहर में आए तो उनको फ्रेंडली नेचर होना या वेलकमिंग उतना अच्छे से करना था। तो मेरा इनिशिएटिव क्या था कि आप लोग मेरे घर पे आ जाओ, हम अपना गांव दिखाता है करके, मेरा जो ओरिजिनल गांव है उस पर लेके गया था। मी तुम्हाला सगळ्यांना म्हणजे मी हा कॉमन प्रश्न विचारेन की साऊथ इंडस्ट्री आता आपण बोलतोय आणि मराठी इंडस्ट्री सुद्धा, एक कलाकार म्हणून तुम्हाला कसं वाटतं की साऊथ इंडस्ट्रीमध्ये काम करणं आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करणं? कविश, मी तुला पण विचारेन कारण तू साऊथ मध्ये आणि मराठीमध्ये दोन्हीमध्ये गेली. शिवा. मी माझं मत ह्यावर असं आहे की मी हिंदी भाषेत हिंदी सिरियल सुद्धा हो. मी केल्यात. मी मराठी सिरियल्स केल्यात, मराठी चित्रपटही करण्याची संधी मला मिळाली आणि आता लकीली मी कानडी सिनेमा करते. पण ह्या सगळ्यात डिफरन्स काय आहे तर त्यांची एक वेगवेगळी ऑडियन्स आहे आणि त्या वेगवेगळ्या ऑडियन्सचा एक वेगवेगळा रीच आहे. म्हणजे कर्नाटकचा ऑडियन्सचा एक वेगळा रीच आहे, महाराष्ट्राच्या ऑडियन्सचा एक वेगळा रीच आहे आणि अर्थात हिंदीच्या ऑडियन्सचा एक वेगळा रीच आहे. पण ॲज अन ॲक्टर म्हणून काम करत असताना मी असं डिफरन्शिएट कधीच नाही करू शकत की आता मी हिंदी सिरियल करते तर आज मी छान एक्सप्रेशन्स देणार नाही. सो माझ्यासाठी काम हे काम आहे. मी मराठीत केलं काय किंवा हिंदीत केलं काय किंवा कानडीत केलं काय, मला तितक्याच डेडिकेशनने माझं काम करायचंय आणि तितक्याच प्रामाणिकतेने काम करायचंय. आणि कुठलंही काम त्याच्यात जर प्रामाणिकता असेल तर ते लोकांपर्यंत पोहोचतं आणि एवढाच प्रामाणिक प्रयत्न करून आम्ही तुम्हाला भेटायला येतोय 28 नोव्हेंबरला, तर अजिबात विसरू नका. विराट, तू काय सांगतो? लाईक शी सेड, इमोशन्स आर बियॉन्ड युअर लँग्वेज कुठलीही असू शकते. हा, आणि प्रत्येक रिजनल सिनेमाचा आपापला ऑडियन्सची समज जी आहे ती वेगळी आहे किंवा त्यांना आवडणाऱ्या गोष्टी. आता तो फरक 19-20चा असला जरी तुम्हाला व्यक्त व्हायचं आहे ते सेमच व्हायचं. त्यामुळे आम्ही सर्वांनी तोच प्रयत्न केलाय की जे आहे ते प्रामाणिकपणे निभावायचं आहे. त्यात भाषेचा जे काय गोष्टी होत्या त्यात आम्हाला मदत खूप होती, इन्क्लुडिंग डिरेक्टर्स, प्रोड्युसर्स, कविश और इतर सगळे डिरेक्शन टीम मधली लोक. पण मला एक टेक्निकली काही फरक जसे जाणवले की आता फॉर एक्झाम्पल ऍक्शन आपल्या इकडे जशी शूट होते, जो मेन पार्ट आहे आपल्या फिल्मचा, तर त्याच्यात तिकडचं शॉर्ट टेकिंग, शॉर्ट डिव्हिजनच वेगळं आहे. किंवा तुम्हाला ती प्रेझेंट होताना आपल्याला मला कळत नव्हतं की ती कशी आता होणार आहे. म्हणजे एकच लात मी 10 वेळेला का मारतोय वेगवेगळ्या अँगलमध्ये असं वाटत होतं. पण नंतर ते जोडल्यानंतर कळायला लागलं की त्याचा स्क्रीनवरती काय इम्पॅक्ट आहे, ते आपल्याला ती ऍक्शनच का आवडते, तर त्याची उत्तरं मिळत होती करताना. सो असे टेक्निकली काही गोष्टी होत्या ज्या वेगळ्या आहेत, ज्या आपल्या इकडे अजून नाही आलेल्या, किंवा आपली स्टाईल वेगळी आहे ते प्रेझेंट करायची. ह्याच्या पलीकडं तिथल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यातले जे इमोशन्स आहेत ते अत्यंत ठळकरित्या मांडायचे आहेत. हा एक असा जनरलाइज्ड बोलतोय मी, अत्यंत म्हणजे असं काही स्पेसिफिक नाही बोलत आहे, पण जनरली असं होतं की तुम्हाला ठळकरित्या लोकांना म्हणजे समजलं पाहिजे असं वाटतं. कारण की आपली फिल्म एक मास एंटरटेनिंग फिल्म आहे आणि त्याचं एक जे काय छोट्या छोट्या गोष्टी होत्या ते आम्हाला करताना सगळ्यांना जाणवल्या असं मला वाटतं. बट असे छोटे छोटेच फरक होते, पण गाभा आहे की लोकांपर्यंत व्यक्त व्हायचंय आणि त्यांना एंटरटेन करायचं, जे आम्ही केलंय. 28 नोव्हेंबरला दिसेल तुम्हाला. कविश, तू काय सांगशील? दो इंडस्ट्री जब इन टर्म्स ऑफ सिनेमा का जब हम बात करते हैं तो यहाँ पर जो इमोशन एक्सप्लोर होते हैं मराठी सिनेमा में, आपको मैं बता नहीं सकता. जब मैं नटसम्राट देखा, मैं लिटरली जब वो रिलीज हुआ था तभी मैं देख नहीं पाया था. जब मुझे नटसम्राट में मोबाइल में देख रहा था, मैं लिटरली रो रहा था. इतना इमोशनल आएगा, तो इतना इमोशनली एक्सप्लोरेबल है. जब हम वहाँ पर एक्शन सिनेमा करते हैं तो अभी फॉर एग्जाम्पल KGF, सालार ये देखे हो तो उनका मेकिंग टर्म्स अलग है. अगेन मैं ये बिलीव करता हूँ कि आपका स्टोरी क्या है, आप क्या बताना चाहते हो, वही सिनेमा है. अगर वो लैंग्वेज कौन सा भी हो, अगर मैं एक आर्ट फिल्म कर रहा हूँ तो आई थिंक कन्नड़ा में या मराठी में सेम कर रहे हैं हम लोग. आर्ट फिल्म का एंगल से उसका टेकिंग किया जाएगा. एक्शन कर रहे हैं तो एक्शन के एंगल से. बट डेफिनेटली डिफरेंस है. दैट्स अप टू अस कि हम क्या अडॉप्ट करना चाहते हैं. सो उसका पॉइंट ऑफ व्यू से आई जेन्युइनली फील जी मागणी है त्याप्रमाणे लाइकवाइज मुझे ये पॉइंट अभी हमने बहुत सारा जगह पे सुना है कि यार यहाँ पर है ना साउथ का फिल्म डब हुआ तो बहुत अच्छा लगता है करके. मैं आज इस पहली बार ऐसा देखना चाह रहा हूँ कि मराठी सिनेमा हमने ऐसा बनाया
जो Very आप देखना चाहते हो कि आप क्या एक्सप्रेशन दे रहे हो या आपको क्या लगता है, अच्छा लग रहा है कि बुरा लग रहा है। मैं वो पहली बार ऐसा एक एक्सपेरिमेंट किया हमने, तो वो समझने के लिए मेरे लिए आसान हो गया एज ए फिल्म मेकर क्या करना चाहिए क्या नहीं करना चाहिए इन टर्म्स ऑफ मराठी मैं बात कर रहा हूँ. अश्विनी, मी तुला विचारेन की खरं तर एक कलाकार म्हणून जेव्हा आपण बोलतो ना की आता आपण म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये काही ना काही चेंजेस होत आहेत, वेगवेगळे अपग्रेड होतोय आपण सगळ्या पद्धतीने. जेव्हा ह्या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा हा असा काहीतरी नवीन प्रोजेक्ट येतोय की जो कन्नड आणि मराठी आहे, ते कलाकार म्हणून कसं वाटतंय की यार काहीतरी वेगळं छान होतंय? कसं फिलिंग येतं त्या अर्थात पद्धतीने? म्हणजे असं काहीतरी आपण नवीन करतो तेव्हा आपण स्वतः एक्सायटेड असतो आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याची म्हणजे सहीरित्या पोहोचवण्याची आपल्यावर जबाबदारी पण असते. सो आम्ही तो पूर्ण प्रयत्न केलाय आणि ही जर्नी वेगळं काहीतरी घेऊन यायची खूप अमेझिंग होती. म्हणजे मी बँगलोरला राहते, सो मला मी इक्वली तिकडेही कन्नडा इंडस्ट्री किंवा साऊथ इंडस्ट्री आणि मराठी इंडस्ट्री दोन्हीमध्ये काम करते. सो म्हणजे मला ते खूप छान वाटत होतं की यार मी जिथं माझी जन्मभूमी आहे आणि तिकडे मी काम करते कर्मभूमी, दोन्ही एकत्र येऊन करतायत, तर यासारखी पर्वणी माझ्यासाठी नव्हती. सो हॅपी. शिवानी, मी तुझ्याकडे येईन. खरं तर म्हणजे मला तो दिवस रिकॉल तुला करावासा वाटेल की जेव्हा ह्या चित्रपटासाठी या भूमिकेसाठी जेव्हा फोन आला किंवा तुझ्यापर्यंत ही भूमिका सगळ्यात आधी कशी पोहोचली आणि जेव्हा ही भूमिका आली, जसं की साऊथचे मेन फेमस डिरेक्टर राघवेंद्र सर आणि ॲक्शन फिल्म, आणि आता जसं पोस्टरवरून तुझा जो लुक आहे त्याला खूप सुंदर प्रतिसाद मिळतोय, सगळ्यांना हा लुक आवडतोय आणि खरं तर फार वेगळा लुक माझ्या मते आतापर्यंतचा तुझ्या ह्या प्रवासातला काहीतरी वेगळा लुक आहे. तो हा सगळा एक्सपिरियन्स जेव्हा तुझ्या कानावरती आला की अशी भूमिका करायची आहे, फर्स्ट थॉट काय होतं तुझ्या डोक्यामध्ये? फर्स्ट थॉट तर खरं तर खूप गमतीशीर होता. जेव्हा मला हा सिनेमा ऑफर केला दीपक सरांनी, तेव्हा त्यांनी मला छान आधी स्टोरी ऐकवली आणि मी म्हटलं की येस, करूया आपण हा सिनेमा, मला करायला आवडेल. सो त्यांनी विचारलं की तू विचार तरी तुला कुठलं कॅरेक्टर मी ऑफर करतोय. तर मी प्री अझम्पशन मध्ये होते की ऑब्व्हियसली काय कॅरेक्टर ऑफर करणार तुम्ही. सो ते म्हणाले की नाही, ते कॅरेक्टर नाहीये, हे जे दुसरं कॅरेक्टर आहे शक्तीचं, मला असं वाटतं की ते तू करावंस. आणि माझे बदलते एक्सप्रेशन बघून ते म्हणाले की तू आता जा घरी, तू विचार कर निवांत आणि मग तू कळव. घरी पोचले मी आणि रात म्हणजे एक वेळ ठरली होती की 8:30-9ची वेळ ठरली होती की 9 वाजेपर्यंत कळव तुला काय वाटतंय ते. मी घरी पोहोचल्या 15व्या मिनिटात फोन केला की मला हे करायचंय, कारण हे खरंच खूप चॅलेंजिंग आहे आणि असा सिनेमा प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही. आणि जर ही संधी माझ्याकडे चालून आलीये तर आलेल्या प्रत्येक संधीचं आपण सोनं करू पाहतो आणि मीही तो प्रयत्न केलाय. खूप छान. मी तुम्हाला सगळ्यांना विचारेन, खरं तर ॲक्शन फिल्म आहे म्हणजे खूप सीन्स आहेत आणि पडद्यावरती आम्हाला ॲक्शन सीन जे दिसतात ते फार असे मस्त वाव काय त्याने फाईट मारली हा सगळा सिनारिओ असतो. पण पडद्यामागचं हे सत्य कसं असतं, जसं तू म्हणाला की एकच लाख 10 वेळा मारत होता वेगवेगळ्या अँगलने. तर मला थोडंसं हे ॲक्शन जे सीन तुमचे झालेले आहेत शूट, ते कशा पद्धतीने झाले आणि खरं पडद्यामागचे हे ॲक्शन शूट कसे होतात, म्हणजे डमी असतात त्यांच्या थ्रू हे ॲक्शन सीन्स होतात की हे सगळं रिअल तुम्ही सगळं करता? नाही, जे काही असतं ते सगळं रिअल असतं. तुम्ही ओके. पडताही रिअल, तुम्हाला लागतही रिअल आणि रक्तही तुमच्या अंगातनं बाहेर रिअलच म्हणजे येतं. तो सॉस किंवा रंग नसतो. नाही, म्हणजे अर्थातच म्हणजे जे गोळी मारल्यावरती गोळी मारले नाही म्हणजे नॉर्मल जे नाही, ऑफकोर्स. Yes. पण हे ज्या गोळी मारण्याचे वगैरे शॉट्स आहेत, ऑफकोर्स ते ओरिजिनल रक्त नाही. वो जो जब पहली बार हाँ. बुलेट का कि वो जो आर्टिफिशियल बुलेट पड़ता है ना, हो, right. ते फुटते, लागते मला आणि इन चटका डिटेल लागतो. ऐकायला आवडेल, कारण Yes, जो yes, yes, ऑडियन्स yes. आहे त्यांच्यासाठी ऍक्शन सीन आम्ही जे बघतो ते आम्हाला पूर्ण एडिट होऊन येतात, पण पडद्यामागचा हा ऍक्शन नाही, सगळं होतं रिअल, मारामारी रिअल होते. कधी कधी पंच मारताना तुम्हाला जोरात लागूही शकतो आणि अर्थात जर तो लागलाय तर तुम्हीही कदाचित खाऊही शकता. सो ही तयारी मला असं वाटतं की ऍक्शन सिक्वेन्स करताना आपण ठेवलीच पाहिजे. आणि बेसिक तर म्हणजे जर तुम्ही हे सगळं ऍक्च्युअली ऍक्टर सोबत करताय तर त्याच्या मागे सेफ्टी खूप असते. म्हणजे जर मला इथून तिथे पडायचंय तर त्या जागी मी पडणार आहे. सो तिकडे एक अशक्य मोठी एवढी जाड गादी आहे जी तुला दिसूच नाही शकत. त्याच्यावरती ती एक चादर आहे कॅमोफ्लाज आणि त्याच्यावरती ती पानं आहेत. सो त्याच्यामुळे पूर्ण सेफ्टी आणि सगळं ची काळजी घेऊन ऍक्शन सिक्वेन्स शूट शूट केला जातो.
पण त्यामागे तुमची मेहनत आहे आणि तिकडेही तुमचे सगळे Definitely. स्ट्रगल्स वगैरे आहेत. कसा होता हा स्ट्रगल ऍक्शन मूवी करतानाचा? तुझा काही वेगळा एक्सपिरियन्स होता का? नाही, खरंच म्हणजे ऍक्शन सिक्वेन्स मध्ये कधी कधी आपल्याला वाटतं की अरे बापरे, हे कसं होणार आहे, काय होणार आहे. पण आमचे जे सगळे प्रोफेशनल्स होते ते इतके टॅलेंटेड होते आणि अच्छा. हा. सो त्यांच्यामुळे खरं तर खूप काम सोपं झालं. सो नॉर्मली क्या होता है कि जब विक्रम सर एंड अर्जुन सर या मासमादा सर, उन लोग का एक्शन कोरियोग्राफी इतना डिफरेंट लेवल पे होता है कि जब वो एंटायर टीम जब सेट पे आता है ना, ऐसा लगता है कि दूसरे कोई तो एक टीम आया फिल्म शूट करने के लिए. हो. इतना टेक्निकली साउंड, हर एक बंदा कोऑर्डिनेशन में टॉप लेवल. इवन बिफोर जब हम लोग शूटिंग कर रहे हैं, अगर आज हम लोग का एक्शन शूटिंग करने तो 2 दिन पहले वो लोग आते हैं सेट पे, एंटायर सेक्शन का रेकी करते हैं, जितना लोकेशन है उसका. देन वो लोग प्री प्लान करते हैं कि इससे कौन सा लोकेशन पे हमें करना चाहिए, क्या सेफ्टी मेजर लेना चाहिए, ईच एंड एवरी सेगमेंट. जब आपको ऐसा लगेगा कि अच्छा ये लेवल का प्रोफेशनलिज्म आपको बहुत कम देखने मिलता है, क्योंकि दैट्स व्हाई दे आर डूइंग लाइक इंटरनेशनल लेवल पे. अभी जब उन लोगों को कांतारा वन, अभी भी जो अर्जुन सर ने किया, वो सब एलिमेंट जब आप एग्जीक्यूशन में देखते हैं तो आपको खुद को डर लगने लगता है यार, कांतारा. येस. मतलब वो लेवल का एंगल में उन लोगों ने वर्कआउट किया है. त्या अख्ख्या सिक्वेन्सेसचा ब्रेकडाऊन आणि त्याचं त्यांनी एवढं फोरकास्टिंग केलेलं असतंय की समजा आता आम्ही काहीतरी, मी कोणाला तरी मारतोय तर माझा हात कुठून, ऑफकोर्स देर आर ट्रिक्स, देर आर दीज आर चीट कोड्स, ट्रिक्स और स्किल्स आहेत की तुम्ही फेक करताय, चुकून लागतंच, किंवा तुम्हाला पडायचं तर तुम्हाला पडायचंच आहे, पण कसं पडायचंय त्याची टेक्निक असते. सो अशा स्किलफुल आणि टेक्निकली स्ट्रॉंग लोकांकडनं ज्या वेळेला इन्स्ट्रक्शन्स येतात त्यावेळेला ते सुसह्य होतं. अदरवाईज खूप चुकीच्या रित्या तुम्हाला लागू शकतं आणि सुरुवातीला होतच ते थोडंफार. सो ते आहेच आहे. पण ती जी लोक ज्या तयारीने तिथे येतात ना, जर ते त्यांना एवढ्या मोठ्या रेकग्निशन्स मिळत आहेत तर ते त्याच कारणापोटी ते इन अँड आउट ते सगळा त्याचा अभ्यास करून तिथं सगळे तुम्हाला एक एक शॉट्स तुमच्या कोरिओग्राफी प्रमाणे शिकवून त्याला पुढे नेतात. आणि ज्या वेळेला ते एकत्र जोडले जातात त्यावेळेला काहीतरी वेगळं दिसतं. हे तिकडं खूप चांगल्यारीत्या केलं जातं. तिकडं म्हणजे काय, त्या साऊथच्या फिल्म्स मध्ये आपल्याला जास्त दिसतं रादर. आपल्या इकडे अजून तसं सुरुवात नाहीये असं म्हणूयात. सो ह्याच संधीचा फायदा आमच्या प्रोड्युसर्सनी घेतलेला आहे आणि ती सुरुवात ह्या फिल्म थ्रू केली आहे. आता कदाचित अजून आपल्याला अशा प्रकारचे फिल्म्स ह्या नंतर बघायला मिळतील, पण ही रिस्क आमच्या प्रोड्युसर्सनी घेतली आहे, जी अशा प्रकारचं काहीतरी आणतात. इव्हन आता सपोज कविशचा आणि विराटचा फाईट सिक्वेन्स चालू आहे, तर आम्ही पण बघताना एवढं एन्जॉय करायचो. ते म्हणजे विक्रम सरांनी यांच्याकडून एवढं प्रॅक्टिस करून घेतलेलं की दॅट वॉज लुकिंग रिअल. आणि आम्ही सगळ्यात जास्त जो पार्ट एन्जॉय केला आय थिंक तो होता. आणि शिवानीची पण फाईट सिक्वेन्स इतकी सुंदर होती. आय मीन्स लाईक खूप छान, म्हणजे खूप छान झालं. मला ते लहानपणीचं शक्तिमान आठवतं. शक्तिमान जेव्हा आम्ही लहानपणी बघायचो तो एक वेगळा पार्ट असायचा आणि कॅरेक्टरचं नावही शक्ती. खूप सो पुन्हा एकदा नव्याने शक्तिमान बघायला मिळणार आहे, पण शक्तिमान, शक्ती वुमन असं मी म्हणू शकते. कविश, मी तुला विचारेल, खरं तर आपण ऍक्शन आणि ह्या सगळ्याबद्दल बोलतोय. चित्रपट करताना तुझा सुद्धा काही ऍक्सिडेंट झाला होता हा सगळं करताना, आणि 6 महिन्याचा बेड रेस्ट होता अँड यू कम बॅक अगेन. सो ही जी कमबॅक जर्नी आहे आणि तो 6 महिन्याचा जो फेज आहे तो कसा होता? कारण कोणताही, म्हणजे मी फक्त एक ऍक्टर म्हणून नाही म्हणणार, पण जो कोणी कुठल्याही क्षेत्रात काम करत आहे आणि असे काही इन्सिडेंट जेव्हा होतात तेव्हा मेन सगळ्यामध्ये आपण बोलतो ना की तो हरून जातो की अरे होणार का, नाही होणार का, तर्कवितर्क डोक्यामध्ये सुरू होतात. आणि त्यावेळेला मेंटली प्रिपेअर स्वतःला करणं किती कठीण असतं आणि ते तू कसं केलं? ये जो इंसिडेंट हुआ उसमें ना चिकमंगलूर हिल्स में हम शूट कर रहे थे, जहाँ पर इन बिटवीन जो लोकेशन में हम शूट कर रहे थे वहां से हमें रिसर्च के लिए जाने के लिए आधा घंटा लगता था, क्योंकि उतना डीप डाउन माउंटेन में हम लोग काम कर रहे थे. तभी मेगा जो है अपना फिल्म का, उनको वॉशरूम जाना था. इन बिटवीन हम लोग अगेन जो प्रिकॉशन के बारे में हम लोग बात कर रहे हैं ना, वो हमने नहीं लिया उस टाइम में, वो प्लान नहीं था. जहाँ पर मेरा और मेगा का सीन चल रहा था, देन क्या हुआ, उनको वॉशरूम जाना था. तो हम सबको पता था कि अभी जाने के लिए आधा घंटा, आने के लिए आधा घंटा चल के जाना पड़ेगा आपको आपका कार तक. देन कार लेके जाएगा आपको आपका वैनिटी तक, क्योंकि वैनिटी वो जगह पे नहीं पहुंच सकता है. तो वो टाइम लाइन में क्या हुआ कि मेरा और डायरेक्टर का बात हुआ, सर अभी 1 घंटा तो टाइम वेस्ट हो जाएगा. सो एक काम करते हैं हम लोग, एक फ्लाई कैम है ऐसे, तो एक जंपिंग शॉट लेते करके रनिंग का शॉट हम लोग प्लान किए.
देन जब जंप करने का सेक्शन आया तो तभी मेरा बॉडी वेट ज़्यादा था, क्योंकि मैं पुट ऑन किया था तो 80 अराउंड 80 किलोज था। देन उसका बाद जब मैंने जंप किया तो रॉन्ग फुट से लैंड हुआ मेरा। देन लिगामेंट कट हुआ जैसे ही मैंने जंप किया, लैंड किया। देन बॉडी वेट एंड स्लोप था वो नीचे, जो मेरा बॉडी रनिंग स्पीड था इनटू 3 टाइम्स स्पीड बढ़ गया। देन मैं बॉडी कंट्रोल नहीं कर पाया अपने आप को। मैंने राइट साइड जंप किया। जंप करने के बाद मुझे ऊपर उठा के लेके आने के लिए उनको कम से कम 1.5 से 2 घंटा लगा, क्योंकि उतना डीप डाउन जाके मैं गिरा हूँ। देन वो भी 3 जन, जो सचिन पाटिल जो मराठी का राइटर है, और मेरा जो एंटायर टीम है, मेरा जो कजिन प्रोडक्शन उन लोग संभालते हैं, वो सब काम करते हैं, उन लोग लिटरली रो रहे थे, क्योंकि मेरा कंप्लीटली लिगामेंट कट हो के मतलब मैं चल ही नहीं सकता हूँ। और वहां से हॉस्पिटल जाने के बाद मैं रिटर्न आने के टाइम ऐसा है कि हम लोग कार में रील बनाते आ रहे हैं कि सबको मैं कॉल कर रहा हूँ, भाई ऐसा ऐसा हो गया अभी 6-8 महीने के लिए, मतलब ऐसे ही यार थी। जेव्हा कॉल आला तेव्हा आम्हाला वाटलं की हा खोटच बोलतोय आणि काहीतरी आम्ही फोन कट केला. मग नंतर आमच्या रायटरने फोन केला की अरे नाही त्याला खरंच लागलंय. मी म्हणले यार शट अप आणि कीप द फोन. मग प्रोड्युसरचे कॉल आले की खरंच याला लागलंय. इवन क्या होता है उसके बाद जब हमने रिकवरी किया, 6 महीना में बेड रेस्ट पे था, उसके बाद मुझे बॉडी बैलेंस कंप्लीटली बिगड़ गया था। इवन उसका बाद भी मैंने जब शूट किया तो 3-4 महीना मुझे लिटरली कुछ लोकेशन में ऐसे उठा लेके जा रहे थे, हाँ, देन वहां पर मैं रुक के शूटिंग कर रहा था। इवन मैं एक बहुत किधर भी मैं शेयर नहीं किया वो वाला चीज बताता हूँ शिवानी के बारे में। यहाँ पर ये सुपरस्टार है, शिवानी को सब इतना प्यार करता है, क्योंकि इतना बड़ा स्टार होने के बाद में एक लोकेशन में हम शूट पे जा रहे थे, मैं पैर नीचे नहीं रख सकता हूँ कार में जाने के टाइम। ये आगे बैठी थी, उनको भी पता कि वो बैंडेज इंडेज वो सब था, तो वो लिटरली है ना मेरा पैर ऐसा पकड़ के ताकि हर्ट ना हो जाए ऐसा पकड़ के बैठे थे। आई जेन्युइनली मीन इट कि बहुत कम लोग ये कर पाते हैं, क्योंकि जब आप एक सिनेमा बनाते हो, एक फैमिली, एंड हम लोग इतना इमोशनली बॉन्ड शेयर करते हैं, तो मैं ये बहुत जगह भी, इवन कर्नाटक में भी जब मैं प्रमोशन कर रहा था कर्नाटक में, ये चीज मैंने नोटिस किया और बताया मैंने, क्योंकि इतना बड़ा स्टार इतना ऐसे टीम वर्क में इन्वॉल्व होना, इट्स अ ह्यूज थिंग। क्योंकि आप इतना अगेन मैंने इससे पहले भी बताया कि इतना कंफर्ट में रहने के बाद जब आप ऐसा लोकेशन में जाते हो और सिचुएशन ऐसा हो जाता है कि आप एक दूसरे के लिए रुकना ही पड़ेगा। हम सब फैमिली से दूर है या हमारा लोकेशन है, हम खुद नहीं जानते कि हम कभी उधर जाते हैं क्या। इवन मैं 1-2 जगह पे बोला कि हमारे लिए, उनके लिए मतलब डायरेक्टर एंड टेक्निकल पार्ट के लिए लोकेशन था, हमारे लिए वेकेशन था वो, मतलब वी एंजॉयड अ लॉट। सो यस, मी तुम्हाला चौघांनाही विचारेन, म्हणजे अश्विनी तुलाही, जेव्हा आपण पहिल्यांदा, माझ्या मते तुम्ही सगळे एकत्र एका प्लॅटफॉर्मवरती इथे आला असाल, जेव्हा फर्स्ट टाइम तुम्ही एकमेकांना, आपण जज करतो, पटकन एखाद्याला भेटतो तेव्हा आपल्या डोक्यामध्ये एक थॉट असतो की हे असं असेल, ही अशी असेल. पहिला थॉट एकमेकांबद्दल काय होता तुला ह्या तिघांबद्दल, आणि जेव्हा हळूहळू मैत्री झाली तर तेव्हा तो थॉट बदलला, कसं काय होतं, म्हणजे बॉन्ड कसा आहे? बिग बॉस घ्यायला लागलाय. Yes, आता बिग बॉस फेम शिवानी आली आहे तर शिवानीला सोडणार नाही मी. आम्ही काय करावं? खूप फॅन्स आहेत अजूनही शिवानीचे की जे बिग बॉस पासून आहेत. आय थिंक नाही, खरंच म्हणजे या फिल्म दरम्यान आमचे बॉन्ड्स, म्हणजे आम्ही चौघं आणि बाकीचे, आमची पूर्ण एक फॅमिली तयार झाली. आणि यांच्याविषयी विचारशील तर लाईक शिवानीबद्दल बोलेन. डेफिनेटली ती खूप चांगली आणि मोठी स्टार आहे. तर तेव्हा मला म्हणजे असं होतं की अरे, असतात ना क्वेश्चन की आपली को स्टार कशी असेल, म्हणजे काय असेल, पण शी वॉज लाईक फ्रॉम द डे वन शी वॉज सो गुड. आणि मी तिथे बँगलोरमध्ये असल्यामुळे हे लोक तिकडे यायचे, त्यामुळे माझ्यासाठी एक होतं की यार आपल्या महाराष्ट्रातली लोक येत आहेत. सो आय वॉज लाईक की त्यामध्ये मी ते येत आहेत ना, मग आपण सगळं लाईक समटाईम आय वॉज बीन होस्ट ऑल्सो. सो ते करताना आमचा एक खूप छान बॉन्ड तयार झाला. विराटची म्हणजे आम्ही खूप मस्ती करत होतो, तर विराटचं ते बॉन्डिंग ऑटोमॅटिकली झालं. आणि आम्ही अर्थात एका भागातून आहे, म्हणजे तो कोल्हापूरचा, मी कराडची, सो त्याच्याशी ते बॉन्ड क्रिएट झालं. आणि कविश लाईक म्हणजे तोच नाही तर त्याची एंटायर फॅमिली इज नॉट नाव आवर फॅमिली. सो त्यामुळं इट इज लाईक म्हणजे खूप छान. म्हणजे आता कविश, मी तुला विचारेन, जेव्हा शिवानी आणि विराटला जेव्हा पहिल्यांदा भेटलास तेव्हा एक आपण जजमेंट करतो, तर तू ह्या तिघांबद्दल कसं जजमेंट केलं होतं, पहिला थॉट, आणि जेव्हा हळूहळू मैत्री झाली तेव्हा कसं होतं? यार मैं हमेशा शिवानी को ये बोलता हूँ, यार जब इसको मैं नॉर्मल ड्रेस में देखता हूँ मैं बोलता हूँ यार इतना सुंदर है ना। देन मैं हम लोग फिल्म में जैसे इसको दिखाया है ना, मैं खुद डर जाता हूँ कभी भी।
मैं इनको हमेशा बोलता हूँ कि यार हमें एक ऐसा फिल्म करना चाहिए कि जो एक्चुअल में आप जितना कुछ सुंदर हो ना, ऐसे हमें एक स्क्रीन शेयर करना चाहिए, ऐसा वाला डिस्कशन हमेशा होता है हमारा। मेरा और विराट का बॉन्ड ऐसा है कि हम मतलब बॉयज टॉक क्या होता है कि हम क्रिकेट खेल रहे हैं, जो भी मस्ती है फन है डेफिनेटली है। अश्विनी का साथ क्या है कि वो बेंगलोर में रहती है, इवन मतलब मैं भी बेंगलोर में रहता हूँ, या अपना नियरेस्ट भी नज़दीक में रहते हैं, तो हम लोग बहुत बॉन्ड शेयर किए क्योंकि उनका पूरा फैमिली से मैं मिला हूँ। क्रिकेट खेलने जाता था क्योंकि मुझे क्रिकेट का बहुत ज़्यादा शौक है, उनका फ्रेंड है क्रिकेटर है, उनसे भी मिलने जाता था, तो वो भी अपना नेटिव 2-3 बार आए। सो इन लोग हम इवन जो कर्नाटक में जब पहली बार इन लोग आए हैं ना, मुझे कभी ऐसा नहीं लगा कि मैं एक दूसरा स्टेट का या दूसरा लैंग्वेज का स्टार से मिल रहा हूँ। बहुत बेसिक लेवल पे थे हम लोग, हम सब बेस्ट वे क्या थे कि हम एक दूसरे को इतना रेस्पेक्टफुली, मतलब ऐसा लग रहा था की हम लॉन्ग टाइम से फ्रेंडशिप शेअर कर रहे, ऐसा वाला फील था। शिवानी, तू काय सांगशील ह्या तिघांबद्दल? मम्माच म्हणेन हे सगळे आता म्हणतात. पण खूप छान. सगळ्यांबरोबर मी तुला सांगितलं तसं पहिल्या वर्कशॉप मध्येच एक मैत्री झाली होती आणि जी अजूनही आहे. आणि आता खरं तर आज आमच्या प्रमोशनचा पहिला दिवस सुरू झालाय आणि इथनं पुढे आता अजून खूप मजा करायची. ग्रेट. नाही, अगदीच म्हणजे पहिल्यांदा भेटी झाल्या त्यावेळेला आपल्याला प्रत्येकाला वाटत असतं ना की बरोबर. समोरचा कसा आहे बाबा, काय पद्धत आहे, कसं काम करतो. पण ते एक बेसिक आईस ब्रेकिंग झाल्यानंतर तुम्ही ज्या वेळेला स्पेशली अशा इतक्या म्हणजे काय म्हणतात वेगळ्या स्पेसमध्ये असतात इथं, त्यावेळेला तुम्हाला म्हणजे तुम्ही सगळं हिरावून तुम्ही त्या तिथले होत असता. त्यावेळेला तुमचे सगळे काय अवसान आहेत ते जातात आणि तुम्ही नाही का तुम्ही असता तिकडं. आणि बरोबर. तसे सगळे होते, जसं तो म्हटला की सगळे एकदम म्हणजे काय म्हणतात ते बरं, दिलखुलास एकामेकाबरोबर तिकडं गप्पा करत होते, भांडत होते, सगळं करत होते आणि त्यामुळेच तर मैत्री वाढते किंवा ती घट्ट होते. त्यामुळे ती तशी ती आता ह्या प्रवासात छान ती आता झाली तुमची आता. मैत्री झालेली. हो हो मी रॅपिड फायर कडे येईन, पण त्याआधी एक शेवटचा प्रश्न घेईन की जर का आज आता ही तुमची जी चित्रपट करतानाची जी जर्नी होती त्यातला एखादा दिवस रिटेक आपण म्हणतो की पुन्हा त्या टाइम मध्ये जायचं असेल तर तो कुठला क्षण किंवा तो दिवस असेल? जो आता ट्रेलर मध्ये शेवटचा जो शॉट आहे ना आय स्वेअर त्या दिवशी एकतर ते हा परत नाही करायचंय, ते मला जरासं लांब न पळायचंय, त्यामुळे परत करायचंय. तर ऍक्च्युली असं झालंय की तुम्ही ट्रेलरचा जो शेवटला एक शॉट आहे बघा, ज्यात आम्ही तिघं पळतोय, तर आम्हाला माहिती नव्हतं कुठं लावलाय तो. ऑफकोर्स ते खोटा जो काय बॉम्ब जो होता तो, आणि एक्झॅक्टली. तर ते असं होतं की अत्यंत सुंदर लोकेशन आहे, खूप भारी आहे, म्हणजे तुम्हाला कळेलच ते कुठं दाखवलंय काय. आणि तिथून आम्हाला पळायचंय आणि आम्हाला तिकडनं पळायचं होतं. चाललंय ते म्हटले बॉम्ब उडेल, तुम्ही फक्त पळा तिकडून. आणि इथे असं हा कुठं आहे ते नेमकं लक्षात नाही आलं, त्यांनी सांगितलंही असेल, ते आम्हाला कळलं नाही बहुतेक. आम्ही बरोबर त्याच्यावरनं पळत होतो आणि तो फुटला आणि आमच्या तोंडासमोर फुटला असा. म्हणजे खरा बॉम्ब फुटल्याचा फील आला तुम्हाला अगदी, त्यामुळे ऍक्शन खरी वाटणार आहे. चटका बसलेला, आम्ही हादरत होतो नंतर, तितकं जोरात पायात फुटलं सगळं. सो मला ते जाऊन अंडू करायचं, साईडनी पळायचं थोडं. कुठं ते माती गेलेली, बापरे बापरे. शिवानी, तू काय सांगितलं? सेम माझं पण सेमच आहे. म्हणजे लास्ट शॉट इथनं पण तुला सेमच उत्तर मिळेल. नहीं बट ये जो सेक्शन शूट हो रहा था तो मैं मॉनिटर के पीछे था. मैं ये तीनों जन का एक्सप्रेशन देख के इवन उसका रीटेक लिया हमने. क्या हुआ, जैसे इन्होंने बोला कि वो टाइमिंग ऊपर नीचे हो जाता है कि जब 3 जन भाग रहे हो तो तीनों जन को एट ए टाइम, क्योंकि ये कंप्लीट एक्शन ना टाइमिंग के ऊपर डिपेंडेंट है, क्योंकि पीछे भी आपको ब्लास्ट हो रहा है, सामने भी हो रहा है, सराउंड कंप्लीटली आग लगा है. सो एक कंप्लीट अटैक सेक्शन था. जैसे हुआ तो मैं और फाइट मास्टर और हम लोग सब बैठे थे. मैं बोला सर ये और एक लेना पड़ेगा. तो मैं सर को बोला सर और एक लेना पड़ेगा. तो अच्छा ठीक है, पूरा रीसेट अगेन. देन अभी ऑलरेडी इनको ब्लास्ट का जो फीलिंग है ना, अभी पता नहीं है ना कि कौन सा जगह पे कब फटेगा. बट ये बहुत ब्यूटीफुल सेक्शन आया. इवन दो एंटायर उतना सब होने के बाद भी उन्होंने ना लास्ट तक उसको होल्ड किया है तीनों जन ने. स्पेशली एंड ऑफ दैट शॉट इनको बुलेट लगता है. ये विराट को बोल रहे विराट
मुझे आज भी याद है वो, ये ना वो आप मूवी में देखो, हाँ. ये उसको बोल रही साइड बरोबर पुन्हा तो scene नको. सो एक्स्ट्राऑर्डिनरी था. मतलब मैं ये बताने वाला था बट लकीली आपने बता दिया. ग्रेट. कविश, तुझ्यासाठी कुठला सीन असेल किंवा शॉट असेल, आता हा ह्या तिघांसाठी होता की जो त्यांना अंडू करायचा आणि जसं तू म्हणाला की तो Yes, मुझे अंडू करायचं की मैं काळजी घेऊन असं. नहीं, मुझे क्या है ना, मुझे मेगा को बोला है काश तू उस दिन वॉशरूम जाने के लिए जितना करती, हमारा 8 महीने बच जाता था. खूप छान. मी रॅपिड फायर कडे येते. कोणता को ऍक्टर आहे जो तुम्हाला तुमच्यामध्ये वाटतं की जो जास्ती प्रँक मास्टर म्हणजे मस्तीखोर चौघांमध्ये आहे, तर तो कोण असेल? विराट. सेटवर सगळ्यात जास्ती डायलॉग कोण विसरतं? बिकॉज आई एम नॉन महाराष्ट्रीयन, सो वो मेरे से. ओके. डिरेक्टर जे आहे राघवेंद्र सर, त्यांच्यासाठी जर का एखादा शब्द सांगायचा असेल तर तो वर्ड काय असेल? रेडी. व्हेरी ट्रू. आफ्टर ओएलसी ह्या चित्रपटासाठी एखादा शब्द असेल तर तो काय असेल? ब्लास्ट होणार आहे. Yeah. आणि ट्रेंडसेटर. ग्रेट. आणि जी भूमिका आहे जी तुम्ही साकारली आहे, जशी की तू शक्ती आहे, तर ह्या भूमिकेसाठी एखादा शब्द असेल तर तो कुठला असेल? जशी तुझी भूमिका आहे त्या भूमिकेसाठी काही? जाळ. शक्तीच्या नावातच आहे शक्ती. 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 सो फायर. इनोसन्स. खूप छान. शेवट तुम्हाला प्रेक्षकांना काय सांगायचं, हा चित्रपट का बघावा, ह्यासाठी काय अपील कराल? सो 28 नवंबर को हम आ रहे हैं आफ्टर ऑपरेशन लंदन कैफे के साथ. प्लीज देखिए. ब्यूटीफुल एक्शंस, ड्रामा एंड लव स्टोरी है और ब्यूटीफुल लोकेशन में हमने शूट किया है. 2 बार नेशनल अवार्ड विनर फाइट मास्टर के साथ हमने काम किया है. पहली बार आपको कुछ डिफरेंट एक्सपीरियंस देने के लिए हम सब ने 2 साल तक बहुत मेहनत की है. प्लीज देख लीजिए. सेम 28 नोव्हेंबरला आमचा चित्रपट येतोय चित्रपटगृहांमध्ये. आणि हे जे एवढं मोठं कोलॅबोरेशन आहे, खास मराठी ऑडियन्ससाठी केलेलं, ज्यांना साऊथचे सिनेमे पाहायला आवडतात, हा साऊथचा सिनेमा आपल्या मराठी भाषेत तुम्हाला भेटायला येतोय 28 नोव्हेंबरला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. ममा फुल पॅकेज, फुल ऍक्शन, फुल पॉवर, फुल ड्रामा, फुल एक्झॉटिक लोकेशन्स, फुल कर्नाटक आणि महाराष्ट्राचं मिलन, म्हणजे फुल एंटरटेनर. फक्त 28 नोव्हेंबरला थिएटरमध्ये जावा आणि 100% तुम्हाला मराठी फिल्म अशी बघायला पहिल्यांदा मिळेल आणि तुम्ही एंटरटेन नक्की व्हाल. खूप छान. अश्विनी? सेम. पण मी अर्थात आत्ता आमचा ट्रेलर रिलीज झाला काल, तो सगळ्यांनी बघितला असेलच. त्यामुळं मला नाही वाटत की ऑडियन्स म्हणजे वाटच बघत असतील की आता हा सिनेमा कधी येतोय. त्यामुळं ते नक्की बघायला जाणार आहेत याची खात्री आहे. त्यामुळं थँक्यू तुम्हाला सगळ्यांना म्हणेन आणि ऑल द बेस्ट सुद्धा नवभारत नवराष्ट्राकडून. आणि मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे, आय थिंक प्रेक्षक सुद्धा, कारण काहीतरी वेगळं येत आहे आणि जे साऊथ लवर आहे आणि मराठी आहे ह्या दोघांची जोड एकत्र आपल्याला बघायला मिळते. सो आय थिंक हा चित्रपट नक्कीच रॉक करेल आणि चित्रपट झाल्यानंतर पण आपण पुन्हा एकदा भेटूया आणि तेव्हा सुद्धा तुमचे रिॲक्शन ऐकूया. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद तुम्ही इथे आला त्याबद्दल. थँक्यू.